राज्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत अर्जंट सूचना. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे 72 तासात या 10 वस्तूंचे भाव 4 पटीनं वाढणार. संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली जेव्हा या 10 वस्तूंच्या नवीन किमती जाहीर झाल्या, कारण भाव आता 4 पटीनं वाढणार आहेत. एखादी वस्तू जर 10 रुपयाला असेल तर ती 40 रुपयाला तुम्हाला घ्यावी लागणार आहे. घरात रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू 4 पटीनं महाग होणार. या 10 वस्तू अशा आहेत की ज्याच्याशिवाय घरातलं पान देखील हलत नाही, ज्यांच्याशिवाय अणू जगू शकत नाही. अशा अतिशय महत्त्वाच्या 10 वस्तू भयानक महाग होणार आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला कातरी लागणार. त्यामुळे सरकारनं केली यादी जाहीर. आता लोकांना फक्त 2 दिवसांचा टाइम दिलेला आहे, कारण की तिसऱ्या दिवशी महागाईचा उच्चांक वाढणार आहे. आता जर तुम्हाला दरवाढीपासून वाचायचं असेल तर तुम्ही या 10 वस्तू आजच घेऊन ठेवा, कारण की जर तुम्ही या वस्तू घ्यायला जर अजून 2 दिवसांनी गेले तर तुम्हाला 10 रुपयाची वस्तू 40 रुपयाला मिळणार आहे. आणि आणखी उशीर केला तर 40 रुपये देऊनही ती वस्तू मार्केटमध्ये शिल्लकच नसणार आहे. पहा, या अतिशय महत्त्वाच्या वस्तू आहे. याच्याशिवाय घरातला स्वयंपाक होत नाही, घरातलं कुठलं काम होत नाही. या अशा 10 वस्तू आहे की याच्याशिवाय दिवसच माणसाचा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या 10 वस्तूंची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ तुम्ही बंद करू नका. पहा, ही यादी पाहिल्यानंतर लोकांची गर्दी आता व्हायला सुरुवात झालेली आहे. कालपासूनच काही लोक जशा गॅसला रांगा लावताना दिसत आहेत, तशाच रांगा आता मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये मार्केटमध्ये लावताना तुम्हाला दिसणार आहे. कारण की काही लोकांनी गॅस देखील घेऊन ठेवला नव्हता, तर काहींनी पेट्रोल डिझेल देखील गाडीत भरून ठेवलं नव्हतं. पण आज परिस्थिती अशी आहे की लोकांना आता अक्षरशः डबल पैसे देऊनही त्या वस्तू भेटत नाही. त्यामुळे तुम्ही वेळी सावध व्हा, कारण की तुमच्याकडे अजूनही 72 तासांचा अवधी शिल्लक आहे. आता पहा, ही बातमी पसरताच लोकांची गर्दी आता होणार आहे. त्यामुळे तुम्ही जितके लवकर होईल तितक्या लवकर ही यादी पाहून तुम्ही त्या वस्तू खरेदी करून ठेवायचे आहे. तर त्यामुळेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 मिनिटाच्या आत आम्ही सांगणार आहे की त्या 10 वस्तू नेमकं कोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीनं खरेदी करून ठेवायच्या, किती दिवसांच्या खरेदी करून ठेवायच्या, त्यांचा भाव नेमकं किती आहे, त्या वस्तू कुठून आणायच्या, कशा पद्धतीनं साठवायच्या. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. पहा, ही जी भाववाढीची माहिती आहे ही कुठेही कोणालाही एवढी त्याची कल्पना नाहीये. पण आमच्या टीमनं काही व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. काही असे जुने व्यापारी आहेत जे गेल्या 30 ते 40 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे, आणि त्यांनी या काही गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या, आत्तापर्यंत जगात अनेक वेळा युद्ध झाले आहेत, आणि त्या युद्धाच्या काळात काय परिस्थिती होते ही त्या व्यापाऱ्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी ग्राहकांसाठी हे काही महत्त्वाच्या टिप्स देखील दिलेले आहेत, ज्या तुमच्यासाठी बोनस टिप ठरणार आहे आणि ज्यामुळे तुमचा फायदा अगदी हजारांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती व्यवस्थितपणे ऐकायचे. पहा, या व्हिडिओला जर तुम्ही 2 मिनिटे दिले तर तुमचे अगदी 10 ते 20 हजार रुपये देखील वाचू शकतात. आता तुम्हालाही कदाचित अतिशय युक्ती वाटेल, पण तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. पहा, कारण की माहिती तुमच्यासाठी आमच्या टीमनं गोळा केलेली आहे. तज्ज्ञ व्यापारी आणि एक्सपर्ट लोकांच्याकडून ही गुप्त माहिती, मोलाची माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. तर आता क्रमवार आपण यादी पाहणार आहोत. पहिली वस्तू कोणती, तिचे भाव किती वाढणार, दुसरी वस्तू, तिसरी वस्तू, चौथी वस्तू, अशा 10 वस्तूंची यादी आपण व्यवस्थितपणे सांगणार आहोत. सगळ्यात आधी आणि त्यानंतर आपण त्या वस्तूंचे भाव त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वाढणार, तुम्ही त्याची साठवणूक कशा पद्धतीनं करायची, कुठून या वस्तू घ्यायच्या, काय याच्या किमती आहे, तर सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय. पहा, वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिली वस्तू या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे एडिबल ऑइल, म्हणजेच खाद्यतेलाचे भाव सध्याला चढत आहेत, आणि यात आणखी एक मोठी वाढ होण्याचे संकेत सध्या तरी मिळाल्याच पाहायला मिळते. मागील वर्षाचा विचार केला तर खाद्यतेलाच्या किमतीत 30% वाढ झालेलीच आहे. तर आता हीच वाढ चौपटपटीनं होणार असल्याची भीती आता व्यक्त केली जाते. आता खाद्यतेलाचे भाव नेमकं किती रुपयांनी वाढणार
आता हाच महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे. पहा, कोणतंही खाद्यतेल असलं, ते शेंगदाणा तेल असू द्या, सूर्यफूल किंवा करडे, कुठलंही तेल असू द्या, तर ते तेल पाम ऑइलपासून बनतं. आणि पाम ऑइल किंवा पाम तेल हे बाहेरच्या देशातून घेतले जातात. आणि याच मार्गांवर आता इराणी हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पाम तेलाचा शॉर्टेज किंवा त्याचा तुटवडा आता जाणू लागलाय. आणि त्याचा तुटवडा जाणवला की मार्केटमध्ये तेल बनणार नाही. आणि तेल जर बनलं नाही तर म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी. जेव्हा एखाद्या वस्तूची अशी परिस्थिती होते किंवा तिचा भाव वाढतो, ही दगडावरची पांढरी रेघ आहे. पण हे भाव थोडे तोडके नाही, तर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. आता हे कितीनं वाढणार, तुम्ही नेमकं काय करायचं, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्याआधी दुसरी वस्तू पाहूया. यादीतील पहिली वस्तू जी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जिच्याशिवाय महिलांचे स्वयंपाकघर चालूच शकत नाही, तिचे नाव समोर आले आहे. ती होती खाद्यतेलाची. ही बातमी ऐकताच गृहिणींचे बजेट हादरून जाणार आहे. या वस्तूचे दर आधीच वाढलेले असताना आता त्यात आणखी भर पडणार आहे. आता यातली दुसरी वस्तू, तिसरी वस्तू, चौथी, पाचवी, सहावी, सातवी या वस्तू हर्षा एवढा वाढणार नाही. पण क्रमांक 8, 9 आणि 10 या क्रमांकावरच्या वस्तू अशा आहेत की ज्या वस्तू इतक्या भयानक महाग होणार आहेत की ज्यामुळे तुमचा खर्च 4 पटीनं वाढणार आहे. लक्षात घ्या, 8, 9 आणि 10 नंबरच्या वस्तू ज्या आहेत, यात्रा, त्या पहिल्या व्हिडिओ बंद करू नका. कारण की त्या वस्तूंवरतीच सगळं घर चालत असतं. टप्प्याटप्प्यानं क्रमवार आपण माहिती घेतोय. आणि तुम्हाला वस्तूंची यादी झाल्यावर तुम्ही नेमकं काय करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे. दुसरी वस्तू आहे डाळी आणि कडधान्य. आपल्या आहारात डाळींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण यात मोठी दरवाढ होण्याची भीती आहे. आता डाळी आणि कडधान्याचा जो दर आहे, तो फारसा याच्यामध्ये वाढेल, पण इतका त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. पण कदाचित पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे देखील याच्यामध्ये जे इंधनाचं दर वाढले आहेत, आता सरळ सरळ याचा फटका नाहीये. पण इंधनाचं दर वाढल्यामुळे याची वाहतूक खर्च वाढून डाळींचं देखील भाव वाढू शकतात. आता एवढा याच्यावर फरक पडणार नाही. पण तिसरी वस्तू जी आहे, तर तिचे भाव प्रचंड फरक पडणार आहे. पण सगळ्या भयानक 8, 9 आणि 10 नंबरची वस्तू आहे की त्या वस्तूंचा तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तिसरी वस्तू म्हणजे साखर. चहा असो व गोड पदार्थ, साखरेचा भाव दुप्पट होण्याची शक्यता असल्यानं तीही आधीच खरेदी करून ठेवा. कारण साखर बनवण्यासाठी लागणारे जे इंधन आहेत, तर त्या इंधनाचं दर भयानक पद्धतीनं वाढले आहेत. आणि ज्यामुळे साखरेचा देखील विषय खूप अवघड होऊ शकतो. आता चौथी गोष्ट की जिचा सरळ सरळ परिणाम जो आहे, तो युद्धामुळे झालेला आहे. आणि ती भयानक वस्तू म्हणजे चौथी वस्तू, ती म्हणजे इंधन. इंधनामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस या तिन्ही गोष्टी समाविष्ट आहे. किंवा सीएनजी ही याच्यामध्येच येतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंधन, पेट्रोल आणि डिझेल. आंतरराष्ट्रीय तणावामुळे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते, ज्याचा परिणाम वाहतूक आणि पर्यायानं सर्वच वस्तूंच्या किमतींवर होईल. शक्य असल्यास तुमच्या वाहनांची टाकी आत्ताच पूर्ण भरून ठेवा. तसेच सोने आणि चांदी यांच्या किमतीतही मोठी उसळी पाहायला मिळेल. तज्ज्ञांच्या मते 2026 पर्यंत सोन्याचा भाव 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो. यासोबतच मोबाईल रिचार्जच्या किमतीही वाढणार आहेत, ज्यामुळे तुमच्या मासिक खर्चात वाढ होईल. प्रेक्षकांनो, ही होती संभाव्य महागाईची यादी. तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की ज्या वस्तू खराब होत नाहीत, तेल, साखर, डाळी यांचा 2 ते 3 महिन्यांचा साठा आत्ताच करून ठेवावा. गहू, ज्वारी, बाजरी यांसारखे धान्य 6 महिन्यांसाठी भरून ठेवणं शहाणपणाचं ठरेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण या 10 वस्तूंची यादी पाहिले. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर सतर्क करण्यासाठी आहे. सोशल मीडियावर सध्या अनेक बातम्या फिरत आहेत की 72 तासात भाव 4 पटीनं वाढतील. पण वास्तवात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ इतकी लवकर कोसरत नाही हो. युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढतात, त्याचा परिणाम ट्रान्सपोर्टेशनवर होतो आणि पर्यायानं महागाई वाढते. पण चारपाट भाव वाढणं एक टोकाची शक्यता आहे. त्यामुळे घाबरून जाऊन आजच दुकानावर तुटून पडू नका.
कारण तुमच्या या गर्दीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि दुकानदार चढ्या दारानं विकू लागतात. आपण जागरूक नागरिक होऊन पॅनिक बाईक टाळली पाहिजे. आता आता मुख्य मुद्दा, नक्की काय करायचं? तज्ज्ञांच्या मते पुढे काही महिने जागतिक स्तरावर अस्थिरतेचे असतील. अशा वेळी स्मार्ट प्लॅनिंग करा. बल्क खरेदी कोणाची करावी? साखर, तेल आणि डाळी यासारख्या वस्तू ज्यांची शेल्फ लाईफ जास्त आहे, त्या तुम्ही 10-2 महिन्यांसाठी साठवू शकतात. पण हे करताना इतके साठवू नका की दुसऱ्याला काही मिळणार नाही. इंधन व्यवस्थापन. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा आणि कामांचं नियोजन अशा प्रकारे करा की ज्यामुळे तुमच्या कार्यांचा वापर कमी होईल. बजेट रिलोकेशन. जर तुमच्या खाण्यापिण्याचा खर्च 10% वाढणार असेल, तर चैनीच्या वस्तूंवर खर्च, उदाहरणार्थ बाहेरी हॉटेलमध्ये जेवण किंवा अनावश्यक सबस्क्रिप्शन सध्या कमी करा. या सोन्याचे भाव वधत्व आहेत हे आपण पाहिलं. पण गुंतवणूक करताना घाई करू नका. सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर सोवियन गोल्ड बॉन्ड्स किंवा गोल्ड 40Fचा विचार करा, जेणेकरून तुम्हाला सुरक्षितता आणि व्याज दोन्ही मिळेल. शेअर मार्केटमध्ये सध्या उतारचढाव असतील, त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डिफेन्स स्टॉक किंवा फार्माकडे लक्ष द्या, जे महागाईच्या काळातही टिकून राहतात. मित्रांनो, महाग ही जागतिक परिस्थिती आहे, पण आपल्या नियोजन आपल्या हातात आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या भागात सध्या खाद्यतेलाचे आणि पेट्रोलचे दर काय सुरू आहेत. तुमच्या एका कमेंटमुळे इतर प्रेक्षकांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील परिस्थिती समजायला मदत होईल. आणि हो, ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून ते अफवांना बळी न पडता योग्य नियोजन करतील. अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत सरकारी आकड्यांकडे लक्ष द्या. सुरक्षित रहा आणि विचारपूर्वक खर्च करा. धन्यवाद.